नमस्कार सगळ्यांना, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आता सगळ्यांचं हळदी कुंकू झालं, संक्रांत झालं, हे मग म्हटलं चला आता रेसिपीज राहिल्या होत्या काही, त्या मी ज्या शूट करून ठेवल्या होत्या तर त्यांचं आता एडिटिंग करत होती, तर म्हटलं हा व्हिडिओ तुम्हाला द्यावा। तर मी आज बनवत होती ब्रेड पकोडे, साधे ब्रेड पकोडे आणि मसाला ब्रेड पकोडे असे दोन प्रकारचे। तर त्यासाठी मी बटाटे वाफवून घेत होती, बटाटे लावले कुकरला, त्यानंतर पुदिना चटणी बनवत होती, त्यासाठी मग कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडेसे शेंगदाणे, पुदिना भरपूर, थोडासा लिंबू, थोडासा बर्फ, जेणेकरून आपली चटणी मग रंगीत छान हिरवीगार राहील, रंग डल होणार नाही यासाठी, म्हणून अशी छान चटणी वाटून घेतली। त्यानंतर मग इथे माझे बटाटे वाफून झाले मस्त असे, थोडे थंड होऊ दिले, खूप गरम होते। त्यानंतर मग त्यांची साल काढून त्यांना स्मॅश करून घेतलं, तर अगदी छान झाले होते ब्रेड पकोडे, साधे आणि मसाला ब्रेड पकोडे। हे मसाल्यासाठी मग मी बटाट्याची भाजी करायची होती आणि ती भाजी पण छान झाली पाहिजे, त्यासाठी म्हणजे मी काय करत असते, आलं लसणाची ताजी पेस्ट बनवत असते, त्यामुळे भाजी खूप छान होते माझी बटाट्याची। आलू पराठ्यांसाठी मी जेव्हाही भाजी बनवते ना, ती सगळ्यांनाच खूप आवडते। तर असो बघा, इथे आता मी परत भाजीसाठी थोडंसं मसाला वाटून घेते, आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या असतील तर त्याही घाला। तर अशा पद्धतीने मग मी ते आता वाटून घेते, वाटण झालं की मग फोडणीला घालणार आहे। आणि ही भाजीच खूप छान झाली पाहिजे, त्यावरच सगळं डिपेंड असतं। मग बटाटे वडा बनवा, पकोडा बनवा किंवा अजून काही तुम्हाला आलू पराठा बनवा, जर भाजी छान टेस्टी झाली तर पदार्थ उत्तमच होतो। तर अशा पद्धतीने मग मी कांदे चिरून घेतले बारीक, 2 मीडियम आकाराचे, आणि मग ते आता मी इथं फ्राय करून घेते, फोडणीला घालते। इथे हे वाटणही झालेलं आहे भाजीसाठी लागणारं। तर पटकन अशी मग मस्त अशी भाजी बनवली बटाट्याची, ती पण खूप छान झाली होती। तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसे वाटत आहेत तेही सांगा आणि कुठून बघताय तेही सांगा। तर आता मी इथे कांदे वाफवून घेते, त्यानंतर छान हिरवीगार अशी कोथिंबीर कापून घेते। कोथिंबीर हिवाळ्यात छान मिळते, पालेभाज्या हिरव्यागार छान दिसतात। तर अशा पद्धतीने आता तर काही हिवाळा पावसाळा नेमका कोणता ऋतू चालला आहे तेच कळत नाही, पाऊसही मध्येच। अशा पद्धतीने आता मी ते वाटण फोडणीला घातलं, जिरे मोहरी, आणि हे वाटण छान अशी फोडणीत मस्त बसू द्यायची, खमंग अशी। आता मोहरी, जिरे, धने जिरे पूड, त्यानंतर थोडा गोडा मसाला, हे धने जिरे पूड, आम्हाला तेवढं तेलकट आवडत नाही, पण हे मला जरा ऑर्डरसाठी द्यायचे होते थोडे, म्हणून मग मी ते बनवायला घेतले होते। छान झाले होते, ज्यांना दिले त्यांनाही ते आवडले। तर अशा पद्धतीने बघू शकताय, इथे आता मी फोडणीत रेडी झाली, आता त्याच्यात भाजी घालून घेते। अशा पद्धतीने बघू शकताय, भाजी रेडी झाली। ब्रेडही आणून ठेवलेले होते, चवीनुसार मीठ घालते आता। आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। इथे आता मी छान अशी हिरवीगार कोथिंबीर पेरून घेतली। इथे हे बेसन पिठाचं बॅटरही बनवून झालेलं होतं, त्यात थोडंसं हळद, मीठ, थोडं कोथिंबीरही घातलेली होती, मस्त असं बॅटर बनवून घेतलं होतं पातळ। आता इथे तेल गरम झाले का चेक करते, साधे ब्रेड पकोडे आणि मसाला ब्रेड पकोडे दोन्ही बनवायचे होते, पण साधा ब्रेड पकोडा बनवायला खूप जास्त म्हणजे सावकाश हळूवारपणे असं तो ब्रेड, नाही तर ना कधी कधी पिठात असा तुटतो, म्हणून मग ते खूप काळजीपूर्वक तळावं लागतं। वेळखाऊ प्रोसेस आहे तशी पाहिली तर, पण ठीक आहे, छान होतं टेस्टला, म्हणून मग बनवून पाहिलं। तर अशा पद्धतीने बघू शकताय, आणि इथं बघू शकताय तेल किती लागेल,
पकोडा केवढा मोठा आहे त्यानुसार तेल लागतं आहे आणि ते परत ब्रेडचे असल्यामुळे जरा तेल सोकत होते. पण ज्यांना हवे होते त्यांना ते चालतं सपोज ऑइली, म्हणून मग मी ते बनवायला घेतलं होतं. बघू शकताय इथे असे हे ब्रेड पकोडे होते. मस्तपैकी टिश्यूवर ते सगळं तेल सोकून घेत होते. मस्त खमंग होईपर्यंत तळून घेतले. आणि तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर अशा पद्धतीने इथे मी तळून घेत होते. बघू शकताय तुम्ही. हे साधे पकोडे होते. आता मसाला भरून पण पकोडे तळून घेते. तर इथे छान असा भरपूर असा मसाला भरायचा, म्हणजे जी की आपण बटाट्याची मस्त अशी भाजी बनवलेली होती, जशी वडापावमध्ये भाजी असते सेम तशीच मस्त भाजी झालेली होती. आणि ही माझी भाजी ना खूप छान होते, मस्तच होते. त्याचे मला आलू पराठेही आमच्या घरात सगळ्यांना खूपच जास्त आवडतात. तर अशा पद्धतीने आता हे पण पिठात टाकायचं, तळायचं, पिठात टाकायचं, तळायचं. तळण्यापेक्षा तर ते बनवण्याचं ते, आता हा ब्रेड इतका नाजूक असतो ना, पिठात कधी कधी तुटण्याची शक्यता असते. अशी ही ऑर्डर होती, जराशी वेळखाऊ होती. अशा पद्धतीने बघू शकताय हे झालेले ब्रेड पकोडे. अगदी मस्त नाजूक हाताने त्यांना उचलावे लागत होते अलगद. अशा पद्धतीने पिठात बुडवून आणि मग तळायचे होते. मस्त खमंग असे तळून घेतले लालसर होईपर्यंत, कुरकुरीत. आणि पुदिन्याची चटणी ही मस्त झालेली होती. पुदिना, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडे शेंगदाणे, बर्फ, थोडंसं दही पण घातलेलं होतं. मस्त अशी चटणी होती ती. सॉससोबतही आपण खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने बघू शकताय हे मसाला पकोडेही तळून झालेले आहे. तर अशाच पद्धतीने मग मी सगळे तळून घेत होती. व्हिडिओ कसे वाटत आहे ते नक्कीच सांगा. बघू शकता आता सगळे अशा पद्धतीने मी तळून घेते आणि मग मस्त नंतर पॅक करून घेतले ते. इथे आता सगळे दुसरी तिसरी बॅच तळून घेतली, घरात पोरांनाही खायला दिले. तर अशा पद्धतीने बघू शकताय. बघा मी आता कट करून दाखवते. तर असा हा आपला मसाला ब्रेड पकोडा झालेला होता. मस्त यम्मी यम्मी. मुलांना पण आवडले, त्यांनीही पकोड्यांवर ताव मारला. तर अशा पद्धतीने बघू शकताय. मग मी नंतर हे सिल्वर फूड पॅकेट्स आणलेले होते, त्यात मी मस्त असे पॅक करून दिले. तर अशा पद्धतीने मी हे साधे पकोडे आणि मसाला ब्रेड पकोडे अशा पद्धतीने पॅक करून दिलं. चांगले वाटले, त्यांनाही ते आवडले, रिव्ह्यू चांगला आला. तर अशा पद्धतीने मग मी हे मसाला ब्रेड पकोडे बनवले. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच कळवा. चला तर मग नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओंसाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पकोडे कसे वाटले नक्कीच ट्राय करून बघा. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. खात रहा, स्वस्त रहा, मस्त रहा आणि व्हिडिओ एन्जॉय करत रहा. बाय.